हरे कृष्णा हरि ओम. माझं नाव जयश्री विठ्ठल चुंबळकर. मी आत्ता 3 तारखेला गुढीपाडवा होता. तोपर्यंत मला थोडाफार आजार होताच, नाही असं नाही, पण 4 तारखेनंतर मला खूपच त्रास व्हायला लागला. इतका की तो त्रास भयान होता. माझे दोन्ही हात असे जळत होते आतल्या आत. मला काही माहीत नाही. डॉक्टरांकडे मी गेले होते, त्यांच्याकडनं मला थोडंफार फरक पडेल असं वाटलं होतं, कारण मागच्या वेळेस त्यांच्याकडनं मला फरक पडला होता. पण ह्यावेळेस त्यांचे 1 महिना औषध खाऊनही मला काही फरक पडला नव्हता. त्याच्यानंतर मी असंच, माझे बहीण भाऊ आहे तिथं जे सद्गुरू बापूंकडे येतात, ते माझ्यासाठी मागच्या वेळेसही आले होते, ह्यावेळेसही आले. मग एक 8-15 दिवसात कुणीच आलं नव्हतं, आणि माझी मुलं आणि मीच फक्त. आणि मग त्यांना फार त्रास व्हायचा, मलाही त्रास व्हायचा. अशा याच्यात आम्ही 15 दिवस काढले. त्याच्यानंतर एक दिवस भाऊजाईचा, ह्या तुमच्या केंद्रामध्ये असणाऱ्या भाऊजाईचा फोन आला. ती म्हणली काय होतंय? मग म्हटलं काही नाही, मला खूप त्रास होता. मग त्या आल्या होत्या मला भेटायला, भाऊ आणि ते भाऊजाई. मग माझं भाऊ म्हटलं नाही, तुला आत्ताच्या आत्ता गुरुक्षेत्रमला न्यायचं म्हणजे न्यायचं. आता मी तर इतक्या आजारी होते की मला काही सुचत नव्हतं. म्हणजे मी जाऊ का नको हाही प्रश्न माझ्या पुढे फार मोठा होता. पैशाचा प्रॉब्लेम काहीच नव्हता, पण असा प्रश्न होता की आता एक डॉक्टर चालू आहे, त्याच्यात मध्ये दुसरा एक डॉक्टर चालू आहे, म्हणजे आयुर्वेदिक पण चालू होतं. दोन्ही डॉक्टर कोण, अजून आता 3रा डॉक्टर. माझं मुलगा म्हटलं काय करायचं, पण मामा पुढे त्याला काही बोलता नाही आलं. तो म्हणला नाही ठीक आहे, मामा म्हणतोय तर जाऊया. म्हणून असं विचार करता मी त्या रात्रीच, त्या क्षणी की बस जाऊया म्हटलं. आणि अशी बोलाचाली झाली. काय माहित नाही, बापूंची कृपा असावी, सद्गुरू बापूंची तुमच्या. म्हणजे मी त्यांना ऐकलेलं आहे, फक्त बघितलेलं असं तर म्हणजे बघितलेलं नाही किंवा कुठं गेलेली नाही, काही नाही, फक्त ऐकलंय बघितलंय एवढंच. त्याच्यानंतर त्याच्यावर त्याची मुलगी होती. काही कारण नाही, इथं फोन लाव तिथं फोन लाव, सगळीकडनं फोन लावले, तुमच्या केंद्रात फोन लावले. अचानक सगळं जुळून आलं. गाडी मिळाली, त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट मिळाली. ते म्हणला, माझा भाऊ म्हणला नाही ते डॉक्टर आहेत, तिथं जायचंच आपण. मग डॉक्टर पण होईल आणि ते गुरुक्षेत्र पण होईल, ह्या उद्देशाने आम्ही त्या लगेच बुधवारी आम्ही गाडी केली आणि 21 तारखेला शुक्रवारी सकाळी लगेच निघालो. इथून जाईस तोपर्यंत तिथं मला इतका त्रास होता भयान. माझ्याबरोबर ते होते लोक सगळे, माझा मुलगा होता, माझी भाऊजाई होती, भाऊ होता, सगळे घाबरत होते. मला इतका त्रास होता की मी हात आपटत होते. आता तुम्हाला दिसणार नाहीत माझे हात, पण फुल सुजलेले होते आणि आग येत होते, आग फेकत होते ते हात. मला काहीही कळत नव्हतं. मग तिथं जाईस तोपर्यंत मी ह्या विचार, तिथं त्या आम्ही गेलो बॉम्बे, म्हणजे सुचित दादांच्या इथं गेलो. तिथं त्यांची अपॉइंटमेंट घेतली. तिथं बाहेर सोफे असतात, तिथं मी झोपून होते अक्षरशः. मला बसताही जास्त येत नव्हतं किंवा असं सहन होत नव्हतं. काय बोलावं, कुणाशी बोलावं, काय सांगू, तिथं फक्त पडून होते. आणि त्या पडलेल्या ह्याच्यात मला फक्त इथे एक भजन ऐकायला येत होतं की बापू बोल, बापू बोल, बापू बोल. आणि मी फक्त ते भजन मनातच म्हणत होते की बापू बोल. की मी तेवढं म्हटलं आणि फक्त त्यांना एकच सांगितलं की नाही मी बापू तुमच्याकडे आली खरं, मी ह्या लोकांचं त्यांच्या श्रद्धेने. माझी श्रद्धा तोपर्यंत नव्हती, आम्ही नुसतं ऐकून होतो त्यांचं, आम्हाला बाकी काही माहीत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही तिथं मग बस झोपून मी तिथं गेले. माझा नंबर लागला. तिथं बसल्यानंतर मी तेवढं भजन म्हटलं सुद्धा मनातल्या मनात, आणि त्यांना प्रार्थना पण केली. म्हटलं मी स्पष्ट सांगितलं की मी बापू, माझी बहीण सांगते किंवा माझा भाऊ सांगतो, त्यांच्या श्रद्धेने मी इथपर्यंत आले, पण मी आज तुमची खरी परीक्षाच घ्यायला आलेली. हे स्पष्ट मी माझ्या मनात त्यांना सांगितलं की मला आज तुमची परीक्षा घ्यायची आणि तुम्ही काय मला अनुभव देता ते बघायचं. त्याच्यानंतर सुचितदादांकडे आतमध्ये गेले. तिथं त्यांना दाखवलं. ते तर फार जास्त बोलत नाही, तरी सुद्धा त्यांना हात दाखवल्यावर ते मला म्हटले फक्त तू शांत हो, हे असं 2दा म्हटले मला. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. गुरुक्षेत्रांचं मंदिर आहे, तिथं आरती चालू होती. त्या आरतीच्या इथं त्या सळ्यांवर माझे हात इतके आपटावे मला वाटायचे की मी ते आपटून मला त्रास करून घेत होते. कारण मला असं वाटत होतं की ते गेलं पाहिजे, तरी ते जात नव्हतं. त्याच्यानंतर तिथं मी परत सांगितलं, सद्गुरू बापू तुम्ही जर इथं हजर असाल आणि जर तुमचं इतकं हे लोक मानतात आणि इतकं हे लोक सांगतात, तर मी तुमची परीक्षा घ्यायला आली हे मी तुम्हाला सांगितलंच आहे, पण मला आज तुमची परीक्षा इथल्या इथं पाहिजे, हे एवढं तिथं बोलले मी. त्याच्यानंतर आरती संपली. आम्ही म्हटलो चला जाऊ, पण म्हटलं मी इथून रिकामी नाही जाणार, मला परीक्षाच हवी. हे बोलून आम्ही तिथं उभं राहिलो होतो. माझ्या भाऊजाईने मला तिथला अंगारा उदी, तुमची जी सद्गुरू बापूंची उदी आहे
ती घेतली आणि ती सगळीकडे तिच्या काय मनात असेल ते बोलून ती पूर्ण लावत होती माझ्या हातांना दोन्ही, की नाही ह्यांचा त्रास कमी झाला पाहिजे. हे सगळं तिथं फक्त मी पाठ केली. तुमचे ते मंदिर आहे तिथलं, त्याला ती पाठ करून ती उदी लावल्याबरोबर पायरीच उतरले नाही मी, तोपर्यंत माझ्या दोन्ही हाताची पूर्ण आग थांबलेली होती. इतकी ती आग जळत होती. ते मला की जाताना कारमधनं गेलो त्याचं सुद्धा मला भान नव्हतं. येताना मी पूर्ण व्यवस्थित हँडल धरून सगळं धरून त्यांच्याबरोबर तिथले इथं सगळीकडे फिरून आले. तिथं मला तुमच्या सद्गुरू बापूंनी पूर्ण मोठा अनुभव दिला की ती आगच थांबली. म्हणजे माझा आजार आहे तो आजही, तेव्हा 90% होता, आज माझा तुमच्यासमोर मी बोलतेय तरी माझा 87% आजार आहे. जर तुम्ही रिपोर्ट्स प्रमाणे बघाल तर. पण ते 87% आजारात सुद्धा मी तुमच्या समोर येऊन बोलतेय. हे केवळ फक्त सद्गुरू बापूंचीच तुमच्या कृपा आहे. आता ते तुमचे म्हणते मी का, तर मी नवीन आहे, मी नुसतं ऐकलेले बोललेली आहे. पण आज मी म्हणते की नाही, बापू सर्व करू शकतात. मी सुचितदादांच्या 1 महिन्याने पुन्हा त्यांच्याकडे गेले. ट्रेननी गेले त्यांच्याकडे, कारनी नाही गेले, चालत गेले, रिक्षानी गेले, व्यवस्थित गेले, व्यवस्थित आले. आणि तिथं गेल्यावर सुद्धा ते इतकं छान स्माइल दिलं त्यांनी की त्यांना माझं टेन्शन कमी नाही, त्यांना वाटलं माझंच टेन्शन कमी झालं. आणि मी आज त्यांची खूप ऋणी आहे की मी आज खूप मोठ्या आजारातनं, म्हणजे आजही मी 70% जेव्हा 4 वर्षापूर्वी मला आजार झाला होता तेव्हा 70% आजारासह मी उभी राहू शकत नव्हते. पण मी आज 87% आजार असताना सुद्धा तुमच्या समोर येऊन बसून हा अनुभव सांगू शकते. हाच मोठा अनुभव आहे त्यांचा माझ्याकडे. मी त्यांची खूप अंबज्ञ आहे, सद्गुरू बापूंची.